नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो 10.5 वर्षानंतर लागलेला आहे। ज्यांनी आरोपींची भूमिका कोर्टामध्ये मांडली हे सगळे वकील आपल्या सोबत आहेत। नेमकं काय घडलं, इतके दिवस तुम्ही कोर्टामध्ये होतात आणि आज निकाल लागलेला आहे, अपेक्षित निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे की काय? आणखी बघा, अपेक्षित निकाल आणि अनपेक्षित निकालामध्ये आपल्याला जायचं असेल तर या केसची बॅकग्राऊंड समजून घ्यायला लागेल। पुणे पोलिसांनी स्पेशल टीम केलेल्या महाराष्ट्राचं ATS पण ह्याच्यात तपास करत होतं। हा प्रश्न विधानसभेत संसदेत गाजलेला, CBIकडे तपास गेलेला, CBIची विशेष टीम ह्याच्यात तपास करत होती आणि मुंबई उच्च न्यायालय हे मॉनिटर करत होतं। अशा परिस्थितीत 3 जण सुटतात याचा अर्थ CBIने कुठेतरी चूक केली हे न्यायालयाने मान्य केलेलं आहे। दहशतवादाचं हे कृत्य आहे असं जे CBIचं किंवा एका वर्गाचं म्हणणं होतं, तर हे दहशतवादी कृत्य नाही हे आज कोर्टाने मान्य केलेलं आहे। तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मी मानतो। तिसरी गोष्ट, मास्टर माइंड म्हणून ज्या डॉक्टर तावडेंना 2016 पासून 10 जून 2016 पासून ज्यांचा बेल झाला नव्हता आणि आधी म्हणाले सारंग अकोलकर आणि विनय पवारने गोळ्या झाडल्या, डॉक्टर तावडे मास्टर माइंड होते आणि CBIने नंतर एक थेट कोलांटिवडी घेतलेली आणि म्हणाले शरद कळसकर आणि सचिन नंदुरेने गोळ्या झाडल्या, परत डॉक्टर तावडे मास्टर माइंड होते। त्या डॉक्टर तावडेंची आज निर्दोष मुक्तता झालेली आहे। तर हे एका अर्थी प्रचंड मोठं यश नाही म्हणता येणार, पण हे कुठेतरी जी चूक होत होती ती आज समाजासमोर आली आहे असं मी म्हणेन। आता या पार्श्वभूमीला जे या दोघांना शिक्षा झालेली आहे, तर ओळख परेड झालेली नसताना 9 वर्षांनी कोर्टात ओळखणं हे कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्न आम्ही कोर्टासमोर पण ठेवलेला आज आमच्याही मनात तो आहेच। कारण एक सांगतो की त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा साक्ष दिली तेव्हा त्याने मान्य केलेलं की शरद कळसकरला गोळ्या झाडताना मी पाहिलं नव्हतं हे तो मान्य करतो। दुसरा साक्षीदार होता, त्याला शरद कळसकरचा फोटोही दाखवलेला, पण त्याने सांगितलेलं की हा तो नव्हे, मला आठवत नाही, मला नक्की सांगता येणार नाही। अशा परिस्थितीमध्ये ही शिक्षा होते हे जरा आम्हाला धक्कादायक आहे। अर्थात निकाल आल्यावरच त्यात पुढे काय आहे आणि नाही असं कळेल, पण आज घडीला परिस्थिती ही आहे। जजमेंटमध्ये एक महत्त्वाचे ताशेरे जे आहेत ते न्यायालयाने वडलेले आहेत। न्यायालय असं म्हणतं आहे की अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही, अधिकाऱ्यांनी तपास व्यवस्थित केलेला नाही, त्यामुळे काही लोकांना निर्दोष सोडावं लागतं। मुद्दा असा आहे की जर एखादा माणूस गुन्हेगार नसेलच तर तो CBIचा अधिकारी तरी काम काय करणार? म्हणजे खरा गुन्हेगार शोधताना काम झालं नाही तर अर्थ वेगळा निघतो, पण ज्याचा काहीच संबंध नाही अशा माणसाला जर तुम्हाला गुंतवायचं असेल तर खोटे पुरावे किती गोळा करणार? शेवटी हा प्रश्न राहतो आणि माझा विश्वास आहे की अशाच पद्धतीने ते झाल्यामुळे आज हे ताशेरे CBIच्या अधिकाऱ्यांवरती ओढले गेले। तर आरोपी ज्यांना जी शिक्षा झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये वरच्या कोर्टामध्ये जाण्याची काही भूमिका आहे? नक्कीच आहे। फक्त एकदा निकाल बघितल्यानंतर, निवाडा बघितल्यानंतर ती अख्खी दिशा स्पष्ट होईल। पण जे युक्तिवाद झालेले होते कोर्टासमोर त्या अर्थी बघता हा निकाल आम्ही दुःखी अंतःकरणाने स्वीकारतो, पण हा आव्हानित आम्ही करणार हे नक्कीच। तर ही होती या सगळ्या आरोपींच्या वकिलांची प्रतिक्रिया। 10.5 वर्षानंतर जो आहे जवळपास हा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर ते पुन्हा एकदा जे आहे ते वरच्या कोर्टामध्ये देखील जावं लागलं तर जाणार, अशा प्रकारची भूमिका वकिलांनी मांडलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।